स्टार प्रवाहावरील मुरंबा ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती. काही दिवसापूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. शशांक केतकर, शिवानी मुंडेकर अशा कलाकारांनी या मालिकेत प्रमुख नायक आणि नायिकेची भूमिका साकारली होती. या मालिकेत अभिनेत्री निशानी बोरुले हिने रेवा राज्याध्यक्ष ही खलनायकी भूमिका साकारली होती. जरी ही खलनायकी भूमिका असली तरी या भूमिकेला देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. आता निशानी हिंदी मालिकेत झळकणार आहे. झी टीव्हीवर नुकत्याच सुरू झालेल्या दिलो की रामलीला या मालिकेत निशानीची एंट्री झाली आहे. मुरंबा मालिकेमध्ये सुंदर, निरागस अशी खलनायिका साकारणाऱ्या निशानीला आता हिंदी मालिकेत पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. तर दिलो की रामलीला मालिकेत अभिनेत्री आस्था शर्मा आणि अभिनेता मिशकत वर्मा हे मुख्य भूमिकेत आहेत. तर या मालिकेत एजाज खान, मानसी साळवी यांची देखील भूमिका आहे. आता यांच्यात निशानीला महत्त्वपूर्ण भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे. निशानीच्या भूमिकेची या मालिकेत नक्की काय शेड आहे यावर अद्याप तिने काही स्पष्ट केलं नाही. या मालिकेचं कथानक झी मराठीवरील शुभ श्रावणी या मालिकेसारखं असणार आहे. अभिनेत्री निशानी बोरुले हिला तिच्या या नवीन भूमिकेसाठी आणि नव्या मालिकेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.